नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत स्वामी महाराज हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. बरोबर 29 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा विशेष भरपूर सेवेकऱ्यांनी पारायण करणारच असतील. भरपूर लोकांची इच्छा देखील आहे की 21 दिवसाचं स्वामीचरित्र पारायण करायचं. कोणाचं गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या मनात असतं. काही लोकांना काही सेवेकऱ्यांना भीती असते की गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की त्याचे नियम अटी यालाच घाबरून काही सेवेकरी काही ताई दादा गुरुचरित्र पारायण करायला नको म्हणतात. परंतु घाबरण्यासारखे असे काही नियम नाहीत. एकदम साधे सोपे नियम आहेत. तर तुम्ही ते सहज पाळू शकतात आणि 7 दिवस तुम्हाला फक्त नियम पाळायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गुरुपौर्णिमेनिमित्त 3 किंवा 1 गुरुचरित्र पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, याबद्दलच व्हिडिओ आजचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. वार बुधवार 29 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. प्रत्येक स्वामी भक्त याची आतुरतेने वाट बघत असतात. भरपूर सेवेकरी आहेत की जे गुरुचरित्र पारायण करणार आहेत. तर बघा 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा भरपूर लोकांची आहे. तर 21 दिवसामध्ये 3 गुरुचरित्राचं पारायण कशा पद्धतीने करायचं, त्याचे नियम काय, अटी काय, त्याच्या कशा पद्धतीने आपण प्रत्येक नियमाचं पालन करायचं आहे, उद्यापन कधी करायचं, प्रत्येक पारायणाला उद्यापन करायचं की डायरेक्ट शेवटच्यालाच उद्यापन करायचं, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, श्री गुरुचरित्र हे रक्त संप्रदायातील अतिशय पवित्र असा ग्रंथ, खूप पवित्र आहे. या ग्रंथाच्या पठणामुळे किंवा या पारायणामुळे आपल्या सांसारिक जीवनातील भरपूर अशा अडचणी महाराज स्वतःहून दूर करत असतात. दत्त महाराज स्वतः दूर करतात आणि दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र ग्रंथ असल्यामुळे महाराज स्वतः आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत, अडचणी आहेत, त्यांचा लेखाजोखा साक्षात महाराज बघत असतात. आणि त्यामुळेच आपल्याला घाबरायची काही गरज नाही. आत्मविश्वास आपला वाढलेला असतो किंवा नकारात्मकता किंवा वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार आपण करत नाही. निगेटिव्ह विचार कोणासमोर मांडत नाही, काही पॉझिटिव्ह विचार करत राहतो. पण बघा, असं देखील आहे की प्रत्येक महिन्याला देखील असे सेवेकरी आहेत की जे प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करतात. म्हणजेच बघा, प्रत्येक महिन्यामध्ये ते 7 दिवस पकडून एक पारायण असं वर्षाचे 12 पारायणं ते घरामध्ये करत असतात. आणि जी लोक असे पारायण करतात ना, त्यांना कोणत्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील जेवढ्या अडचणी आहेत किंवा जेवढी संकट आहेत ती स्वतः महाराज दूर करत असतात. आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की तुमच्यापासून माझ्यापर्यंत मी जे कष्ट भोगलेले आहे किंवा मी जेवढं कष्ट केलेलं आहे, मी जेवढं दुःख बघितलेलं आहे आयुष्यामध्ये, या आयुष्याच्या वाटेवरती चालताना जेवढे अडथळे आलेले आहेत आपल्याला, ज्या माणसांनी साथ दिली तर ते लक्षातच आहेत, पण ज्या माणसांनी आपली साथ नाही दिली ते सुद्धा लक्षात आहेत. कारण वाईट काळामध्ये कोणी देखील मदत करत नाही, चांगल्या काळामध्ये प्रत्येकजण धावून येतो आपल्याकडे. ज्यावेळेस आपल्यावरती वाईट वेळ असते ना, त्यावेळेस कोणीसुद्धा आपल्याला मदत करत नाही. तेवढंच लक्षात घ्या. आणि अशा वेळेस अशी परिस्थिती माझ्या मुलांवरती येऊ नये, जे मी कष्ट भोगलं आहे, जे मी सहन केलं आहे ते माझ्या मुलांनी बघू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर यासाठी आपल्याला मुलांना देखील ठेवायला पाहिजे याचीच जाण. तर यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करतच असतो, पण त्यासोबत आपल्याला अध्यात्माची देखील कष्टासोबत जोड पाहिजे. सोन्याहून पिवळं असं समजा. आणि यासाठीच आपल्याला गुरुचरित्राचं 3 पारायण करायचे आहेत. तर कशा पद्धतीने करायचे 21 दिवसामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे. आधी म्हणजे बघा, काही अडचण आली तर तुम्हाला कशा पद्धतीने हे पारायण करू शकता, त्याच पद्धतीने सुरुवात कधी करायची तर 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत असे 21 दिवस होतात. जर काही कारणास तुम्ही लेट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या पुढे जरी पारायण केलं तरी देखील चालणार आहे. तर अजिबात याची काळजी करायची नाही पारायण पुढे जरी गेलं तरी. कारण की बघा, 21 दिवस अगोदरचे आणि 21 दिवस नंतरचे हे खूप महत्त्वाचे असतात. 3 गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात. आपल्या जवळपास मठात करण्याची संधी मिळाली तर अतिउत्तम. घरामध्ये पारायण करतो ते 1 किंवा 3 पारायण करू शकतो. पण मठामध्ये गेल्यानंतर जेवढे व्यक्ती तिथं पारायण करत असतात ना, तेवढं अनंतपटीने आपल्याला फळ मिळत असतं. म्हणजेच तेवढ्या पारायणाचं आपल्याला केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे शक्यतो ही संधी सोडू नका. मठामध्ये गेल्यानंतर करायचं, कशा पद्धतीने पारायण करायचं, 7 दिवसाचं पारायण असतं, या संबंधितचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवरती.
तर आज 3 दिवसाचं बघूया. 9 जुलैपासून आपल्याला सुरुवात करायची. 9 जुलैपासून आपल्याला पुढचे 7 दिवस म्हणजेच 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत आपले एक पारायण होणार. 15 पासून पुढे म्हणजे 16 पासून पुढे 16, 17, 18, 19, 20, 21, 22 तारखेपर्यंत दुसरं पारायण होणार आणि 23 ते 29 पारायण असं 29 तारीख असं तिसरं पारायण आपलं होणार. या 9 तारखेला आपल्याला सुरुवात करायची. त्याच पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची, तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ लवकरच येईल. सर्वांना माहिती आहे चौरंग, त्याच्यावरती पिवळा रंगाचं वस्त्र अंथरायचं किंवा लाल रंगाचं, त्याच्यावरती महाराजांची मूर्ती अभिषेक करून व्यवस्थित पंचोपचारी पूजा करून ठेवायची. आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा महाराजांचा फोटो असेल आपल्या घरामध्ये, त्यांचं अधिष्ठान असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कलश स्थापना करायची आहे. मंदिरातला कलश घ्यायचा नाही, आपल्याला वेगळा कलश घ्यायचा आहे. कारण मंदिरातला कलश आहे तो मंगल कलश असतो. आपल्या कुलदेवीच्या स्वरूपात आपण तो ठेवलेला असतो आणि आपण पूजेमध्ये जो कलश ठेवणार आहे तो वेगळा कलश आपल्याला ठेवायचा. बघा, केळी ठेवायची, फळं ठेवायची, त्याच पद्धतीने तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. धूपदीप अगरबत्ती आणि जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत दिवा शांत झाला नाही पाहिजे आणि त्याच पद्धतीने धूपदीप अगरबत्ती देखील सुरू राहिली पाहिजे. तर यासाठी एक्स्ट्रा तूप किंवा एक्स्ट्रा तेल किंवा धूप आणि अगरबत्ती आपल्याजवळ घेऊनच बसायचं, कारण ते एकसारखं प्रज्वलित राहिलं गेलं पाहिजे. यासाठी आपण सतत थोडी थोडी म्हणजे अगरबत्ती लावतो, ती अंगाला भस्म लावून घ्यायचं. घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडायचं आहे. बाहेरून आला तर शक्यतो आंघोळ करायची, कारण घरामध्ये बाहेर गेल्यानंतर कोण कसं असतं आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे बाहेरची वाईट निगेटिव्हिटी घरामध्ये येऊ द्यायची नाही, उंबऱ्याच्या बाहेरच ठेवायची. एकदा पाय धुवायच्या नंतर घरात यायचं, घरात येऊन आंघोळ करा, घरामध्ये परत एक गोमूत्र शिंपडायचं, दिवसातून 2-3 वेळा गोमूत्र शिंपडायचं. ही एक सवय आपल्याला ठेवायचीच, गोमूत्र जवळ ठेवायचं. तुम्हाला त्यामुळे निगेटिव्हिटी जी आहे ती येणार नाही, जे पवित्रता आहे ती राखली जाईल. पूजेची यासाठी आपल्याला गोमूत्र वगैरे शिंपडत राहायचं. तुम्हाला पारायण कसं करायचं, ज्यांच्याकडे गुरुचरित्राचं पारायण आणि आता गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी वाचावे का? तर हो, अगदीच. दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र जे आहे त्या महिलांनी, स्त्रियांनी पठण करू शकतात, वाचू शकतात, पारायण करू शकतात. महिलांनी तो ग्रंथ प्रत्येकाने वाचला तरी देखील चालणार आहे. मूळ ग्रंथ फक्त स्त्रियांनी वाचायचा नसतो. बघा, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती तुम्हाला पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, 1 ते 53 अध्याय असतात. पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती, तिसऱ्या दिवशी किती, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं असतं पहिल्या पानावर. तर त्याच पद्धतीने रोज अध्यायाचं पठण करायचं आहे. वेळ एकच ठेवायची आहे, 12 ते 12:30 या वेळेमध्ये चुकूनही वाचन, पठण किंवा नैवेद्य काही करायचं नाही. बाकीच्या वेळामध्ये सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार. पण जी वेळ तुम्ही ठरवलेली आहे त्याच वेळेमध्ये रोज तुम्हाला पारायणाला बसायचं. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय सुंदर, कारण यावेळेस कुणाचा कालवा नसतो, किरकिर नसते, कुणाचा आवाज येत नाही, शांतता असते, खूप छान पवित्र वातावरण असतं यावेळेस. त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम. शक्यतर संसारिक माणूस आहे, वर्किंगमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला जमत नाही, तर आपण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कसंही करून पारायण करू शकतो. फक्त 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला ठेवायची नाही. तर याच्यामध्ये जेवणाचे काही नियम आहेत. तर कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे 7 दिवस, एवढं लक्षात घ्या. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य. मसाल्याचे पदार्थ जे खडे मसाले आहेत ते सगळे वर्ज्य आहेत. तुम्हाला चपाती किंवा भाकरी एकच धान्य ठेवायचं आहे. द्विदल धान्य खायचं नाही, म्हणजेच डाळी. जेवणासंबंधीचे काही नियम आहेत, कोणती भाजी खायची. आता हे सगळं सांगत बसले तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केला जाईल. तर बघा, या वेळामध्ये कोणासंबंधी राग ठेवायचा नाही, कोणाला शिवी द्यायची नाही, कोणाशी भांडायचं नाही, सतत सत्य बोलायचं, खोटं कोणाशी बोलायचं नाही. घरामध्ये शांतता जितकी राहील तितकी ठेवण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. कोणीही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगून ठेवायचं की आपल्या घरामध्ये मांसाहार करायचा नाही, धूम्रपान मद्यपान करायचं नाही. त्याच पद्धतीने परान्न वर्ज्य असणारे कडकडीत 21 दिवस परान्न अजिबात घ्यायचं नाही. परान्नामधून आपल्याला खूप दोष लागतात. तर बघा, अन्न बाहेरच्या शेजारचं किंवा कोणाच्या फक्त आपल्या घरातलंच कुणाचं घ्यायचं नाही. फक्त आपल्या घरातलंच खायचं, बाहेरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही पारायण काळामध्ये. जर तुम्ही बाहेर कुठं गेलात तर जाताना तुम्ही बॉटलसोबत घेऊन जावा आणि जर काही खाल्लं तर तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणल्यानंतर गायत्री मंत्र म्हणू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला परान्न चुकूनही घ्यायचं नाही, बाहेरचं अन्न अजिबात घ्यायचं नाही. दोष खूप मोठे असतात आणि ते आपल्याला लागतात. केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही, यामुळे परान्न चुकूनही घ्यायचं नाही.
तर अशा पद्धतीने तुम्हाला या 21 दिवसांमध्ये 3 पारायणं करायचे आहेत. 9 तारखेला पहिलं पारायण होणार आहे 7 दिवसाचं. या काळामध्ये हे पारायण झाल्यानंतर तुम्ही रोज जे जेवता, जे खाणार आहात तेच तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटत असेल की पारायण आता 15 तारखेला तुमची सांगता होणार म्हणजे संपणार, तर त्या दिवशी तुम्ही काहीतरी गोडधोड करायचं आहे. नैवेद्य महाराजांना दाखवायचं आहे. ज्या दिवशी शेवटचं म्हणजे 29 जुलै रोजी जो तुमचं पारायण शेवटचं म्हणजे तिसरं पारायण संपणार आहे, ते 15/1 पारायण होणार, 16 ते 22 एक पारायण होणार आहे आणि 23 ते 29 एक पारायण होणार. तर या काळामध्ये फक्त 2 पारायणाला महाराजांना गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा, उद्यापन करायचं आणि शेवटी तिसरं पारायण होणार तुमचं. त्यावेळेस तुम्ही जो पूर्ण स्वयंपाक केलेला आहे, अजून काही एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवायचं असेल किंवा तुम्ही 3 पारायणे घेतले तर 3 जोडप्यांना किंवा 4 जोडप्यांना अशा पद्धतीने तुम्ही बोलवू शकता जेवायला. पुरणपोळीचा नैवेद्य बनवा, त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी आवर्जून बनवायची आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही दान करा. तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. वाचनाची वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आसन बसायला घ्यायचं आहे. बिना आसनाचं वाचन करायला बसायचं नाही आसनाशिवाय, कारण आपण जी सेवा करतो ती भूमातेला अर्पित होत असते. तर आपली ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचत नाही. संकल्प घ्यायचा आहे पहिल्याच दिवशी संकल्प घ्यायचा, रोज आपल्याला संकल्प करायचा नाही. तर दत्तगुरू हे स्वामी महाराज मी आजपासून 21 दिवसांमध्ये 3 गुरुक्षेत्र पारायण करण्याचा संकल्प घेत आहे. तर हे पारायण माझं निर्विघ्नपणे नियमांचं पालन करतानाच व्यवस्थितपणे पार पडावं अशी विनंती, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. एवढं लक्षात घ्या की आदल्या दिवशी जर तुम्ही करणार असाल तर आदल्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला नारळ, खडे, साखर, फूल, अगरबत्ती ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची महाराजांना की माझ्या पारायणाला तुम्ही हजर राहावा. आणि आदल्या दिवशी आपल्याला एका गाईला 4 कुत्रे यांना आपल्याला आदल्या दिवशी पोळी द्यायची आहे, चाणके खाऊ घालायचे आहेत. तर बघा आदल्या दिवशी त्यांना खाऊ घालायचं आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. तर आपल्या शेजारी अजून एक आसन ठेवायचं, कारण की दत्त महाराज ते आपल्या जवळ साक्षात येऊन आपले पारायण ऐकत असतात. त्या आपल्याला अनुभूती आपल्याला येते की आपल्या बाजूला बसलेले आहे. तर आणि या वेळेमध्ये काही त्रास होत असेल तर काय करावं यासंबंधीचा व्हिडिओ चॅनलवरती लवकरच येईल. त्रास काही होत नाही, व्यवस्थित महाराज आपलं पारायण पूर्ण करून घेतात. तुमच्या मनात शंका आली तर बघा महाराजांना ते सांगायचं. तर या संकटातून बाहेर पडायचं आहे. पारायण करा आणि नक्कीच करा. 3 गुरुक्षेत्र पारायण या महिन्यामध्ये करायचे असेल, गुरुपौर्णिमा विशेषतः तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित करू शकता. कोणतंही बर्डन घ्यायचं नाही, कोणती शंका मनात आणायची नाही. खूप असा सुंदर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या काही शंका असतील अजून तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.